ICAR भारतीय मृदा विज्ञान संस्था डॅश येथे आहे. डॅश येथे आहे. करेक्ट. चला पोल दे. डी 47 बी. आता बघा हे लखनौ कशाला आणलं मध्ये, इथं जयपूर, इथं बघा आता यामध्ये दादांनो 18% फक्त उत्तर बरोबर दिले. बघा तुमचा अभ्यास किती तगडा आहे. कसला तगडा अभ्यास आहे रे तुमचा. ऍग्रिकल्चर ऍग्री कॉस्ट बरोबर आहे का रे दादांनो. कसला तगडा अभ्यास आहे तुमचा हे. यस करेक्ट. ह्याचं उत्तर हे लखनौ कोणत्या बेसवरती लावलं तुम्ही. ह्याचं उत्तर मला एक कळत नाहीये, हे लखनौ कुठल्या बेसवरती तुम्ही आणलं. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च किंवा भारतीय कृषी अनुसंधान संस्था असेल, हे जे सगळ्या संस्था आहेत. आता या मार्फत इथं बघा भारतीय मृदा विज्ञान संस्था ह्याची स्थापना झाली 1988 मध्ये. 1988 मध्ये म्हणजे 1988 ला याची स्थापना झाली आणि ती स्थापना झाली भोपाळला. भोपाळ कुठं. भोपाळला. दादा इथं साखर संशोधन केंद्र आहे. इथं दादा ऊस संशोधन केंद्र आहे. इथं काय आहे. ऊस संशोधन केंद्र. हे मध्य प्रदेश मध्ये आहे. यस. हे कानपूर साखर संशोधन केंद्र, हे ऊस संशोधन केंद्र. आणि दादा हे जयपूर आहे ना, भारतातलं सर्वात शेवटचं जागतिक वारसा स्थळ आहे. सर्वात शेवटचं जागतिक वारसा स्थळ आहे. हे चारही विश्लेषण झाले का. जयपूर राजस्थान मध्ये जागतिक युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल अँड ऑर्गनायझेशननी जी काही 38 जागतिक वारसा स्थळ आहेत ना इंडियामध्ये, त्याच्यातलं शेवटचं हे जयपूर. पिंक सिटी म्हणतात त्याला, गुलाबी शहर म्हणतात. इथं कानपूर म्हणलं की साखर संशोधन केंद्र, लखनौ म्हणलं की ऊस संशोधन केंद्र आणि भोपाळ म्हटलं की भारतीय मृदा विज्ञान संस्था 1988 मध्ये स्थापन झालेली. करेक्ट का रे. यस का. यस और नो. चला पटकन थांब दाखवा. व्यवस्थित चालू आहे ना रे ऍग्रिकॉस. येस. चलो आगे देखो. आता हा प्रश्न मला 100% पोल पाहिजे बरं का तुमच्याकडून. मला काही गरज नाही, मला 100% पोल पाहिजे. मला काही सांगायचं नाही, मला हे 100% पोल तुमच्याकडून पाहिजे. ओके 100% पोल पाहिजे. दादा काय येते प्रश्न सोडव, पोल दे. आपण देतो ते बी चुकीचं देतोय. इकडे बघा प्रश्न वाचा अगोदर काय आहे ते. प्रश्न वाचा. आता बघा तरीही सुद्धा मला 100% पोलची अपेक्षा होती. 47% पोल दिले. बघा काय सांगतो इकडे बघा. आता मला एक कळत नाहीये हा प्रश्न. अरे तुम्ही हे मी तयार केलेले प्रश्न नाहीयेत बरं. तुम्हाला एक गोष्ट आणखी क्लिअर करून देतो. आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत हे. ओके मी तयार केले नाहीत हे प्रश्न. पहिला दिवस आहे, आयोगाने विचारलेले प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय. आता इथं बघा कृषी विद्यापीठ म्हणलं की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 4 कृषी विद्यापीठ आहेत. या सर्व कृषी विद्यापीठाचे जनक माननीय वसंतराव नाईक यांना जातं जनकत्व. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाचे जनक माननीय वसंतराव नाईकांना जातं. दुसरी गोष्ट बघा महाराष्ट्रातले सर्व कृषी विद्यापीठ हे अमेरिका, लक्षात घ्या रे, वाचलं नाहीये कुठं तुम्ही, अमेरिकेचं ग्रँड लँड कॉलेज आहे. ह्या ग्रँड लँड कॉलेजच्या धर्तीवरती या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची निर्मिती झाली. ओके आता बघा यावरती निर्मिती झालेली आहे. हे अमेरिकेचे विद्यापीठावर, अमेरिकेच्या कॉलेजवरती ह्या विद्यापीठाची निर्मिती झाली. भारतामध्ये पहिल्यांदाच इथं ज्यावेळेस इथं बघा उत्तराखंड म्हणजे 1960 मध्ये भारतातलं पहिलं कृषी विद्यापीठ इथं स्थापन झालं. गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ नावाने. गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ नावाने हे विद्यापीठ स्थापन झालं. आता हे झालं, मग चौधरी चरण सिंग कृषी विद्यापीठ आहे का? आहे ना, हे कानपूरमध्ये आहे दादा, हे कानपूरमध्ये आहे. चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठ आहे का? आहे ना. ओके मेरठ मध्ये आहे. मेरठमध्ये कुठं? मेरठला आहे. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे का? हे माझ्या महाराष्ट्रात आहे. हे म्हणजे कुठं आहे? अकोल्याला आहे. करेक्ट आहे. आता बघा याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला परीक्षेमध्ये येते. हे झाले भारतातले कृषी विद्यापीठ. भारतात सर्वात जास्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात आहेत 4. आता 5वं नियोजित आहे ना, हे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यात शिंदेवाही महाराष्ट्रातील ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्रापैकी एक. महाराष्ट्रातील ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्रापैकी एक असलेलं हे शिंदेवाही. ओके आता यामध्ये बघा महात्मा फुले राहुरीचं, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 1968. लक्ष द्या. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचं 1969. बाळासाहेब सावंत 2001 ला नाव दिलं बरं का. कोकण कृषी विद्यापीठच होतं.
कोकण कृषी विद्यापीठ दापोली 1972 आणि परभणी कृषी वसंतराव नाईक, आता म्हणू शकता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी म्हणा. पूर्वी वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे नामांतरण करण्यात आलं परभणी विद्यापीठाचं, कारण की वसंतराव नाईकांचं जन्मशताब्दी वर्ष 1913. ओके, 1913-14 मध्ये 1913ला हे या ठिकाणी नागपूरमध्ये यांच्या आठवणीसाठी एक कृषी प्रदर्शन सुद्धा राबवलं होतं. त्याला म्हणतात कृषी वसंत. काय म्हटलं जातं? कृषी वसंत हा होता, त्याला कृषी प्रदर्शन म्हणतो. आयोगाने विचारला पण हा प्रश्न, कृषी वसंत हा कृषी प्रदर्शनीय वस्तू खालीलपैकी कोठे भरवण्यात आलेली होती? तर नागपूरमध्ये. ओके, करेक्ट. या विद्यापीठाचं नाव आहे, हे महाराष्ट्रातले 4. इथं परभणीचं जर म्हटलं परभणीचं तर 1972 हे झाले महाराष्ट्रातले दादांनो 4 कृषी विद्यापीठ. महाराष्ट्रातलं पहिलं राहुरी, भारतातलं पहिलं गोविंद वल्लभ आणि आशिया खंडातलं पहिलं कृषी विद्यालय कोणतं? हे आता ह्याचं उत्तर द्या पटकन. अरे उत्तर द्या, गप्प बसू नका. तुमचं आणि माझं इंट्रोडक्शन झालं पाहिजे. हे आशिया खंडातलं पहिलं चौधरी चरण सिंग म्हणे. विद्यालय दादा, विद्यालय पुण्याचं, पुणे जिथं अनेक मूवीच्या शूटिंग होतात आपल्या कृषी विद्यालयामध्ये जाऊन, कारण की ते जुनं बांधकाम आहे. हे मराठी मूवी वगैरे आहेत ना, सगळ्या तिथं जाऊन वगैरे तिथं शूटिंग होतात. कधी तुम्ही गेले का नाही मला माहित नाही, परंतु आहे. येस, ओके, चलो आगे. प्रश्न पुढचा IMP मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. नीट वाचा, नीट उत्तर द्या. घाई केलात संपलात. आतापर्यंत घाईच करत आला. 200 मार्क 2 तास वेळ असते. घाईच करत आलात आतापर्यंत. ओके, ही घाई इथं नकोय. चला द्या, पोल द्या. बघू किती डन देतात पोल. चला डन. आता याचं उत्तर बघा, मी शोधून देतो तुम्हाला उत्तर. आता सध्याचं ट्रेड MPSCचं काय आहे? MPSC असेल कुठली? आता इथं भात संशोधन केंद्र, महाराष्ट्रातलं पहिलं भात संशोधन केंद्र आहे हे कर्जत. याची स्थापना झाली आहे 1919ला. 1919ला याची स्थापना झाली. करेक्ट दिसतंय ना? 1919ला याची स्थापना झाली. मग हे खोपोली रत्नागिरी या ठिकाणी स्थापन केल्या गेल्या, परंतु सावंतवाडीला स्थापन नाही. बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ काय झालं? महाराष्ट्रामध्ये भावांनो एकूण 14 भात संशोधन केंद्र आहेत. किती? 14 भात संशोधन केंद्र आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातलं पहिलं भात संशोधन केंद्र कर्जत रायगड. बरोबर. त्याबरोबर दुसरा प्रश्न, इथं पेरसाळ नावाची एक संकल्पना आहे. पेरसाळ नावाची एक संकल्पना आहे. पेरसाळ संशोधन केंद्र हे कुठे आहे? तर हा परभणी. दादा हे असं आहे, असलंय हे परभणी म्हणे. पेरसाळ म्हटलं की परभणी म्हणे. उगच का? इथं आहे तुळजापूर. समजून घ्या रे अगोदर, हे समजून घ्या अगोदर. तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही रे हे. ओके, मी क्लिअर करून देतो सगळे. ओके, तुम्ही फक्त सोबत ठेवा. येस, पश्चिम बंगाल एक राज्य आहे. ओके, हे इथं भाताची 3 पिके घेतली जातात. हेही विधान बरोबर आहे, परंतु एक लक्षात ठेवा, परंतु याच्यासोबत तामिळनाडू पण आहे बरं का. तामिळनाडूमध्ये सुद्धा भाताची एका वर्षात 3 पिके घेतली जातात. हे पण माहित असणं आवश्यक आहे तुम्हाला. करेक्ट आहे का? करेक्ट ना? येस. झालं विश्लेषण. तुम्हीही अभ्यास करत असताना असे विश्लेषण करा. आंध्र प्रदेशमध्ये बाकीच्या इकडे 2-2 पिकं घेतली जातात. 2-2 आपल्या महाराष्ट्रामध्ये पण. ओके, महाराष्ट्रामध्ये पण काही भागामध्ये 1 घेतले जातात, काही भागामध्ये 2. फक्त हे 2 राज्य असे आहेत की 3-3 घेतले जाते. चला पुढं. आता हे डेंजर आहे. %33. ओके, 33%. थोडस फास्ट घेऊ का रे? तुम्ही सांगा, फास्ट घेऊ का थोडं? कसं आहे, फास्ट घेतलं तर विश्लेषण फास्ट नाही होणार. विषय कंप्लीट करायचा आहे. तुम्ही कुठलाच ऍग्रिकल्चरचा एकही सब्जेक्ट कुठलाच वाचू नका, माझ्यावर सोडून द्या. मी फक्त परीक्षा अभिमुखच घेतो. बरोबर आहे विश्वदीप? करेक्ट. हा बघा, मी तरी तुम्हाला समजेल असं घेतो. भात पिकाला फुटवे अवस्थेमध्ये तापमान 31°C लागते. परंतु आता इथं एक गोष्ट सांगतो, इथं भात पिकाला उष्ण व दमट वातावरण मानवतं. दमट, कारण की उष्ण व जर दमट वातावरण मानलं नसतं, दमट वातावरण लागतं. म्हणूनच काय हे कुठे घेतलं असतं? हे कोकणामध्ये घेता, दमट वातावरण आहे म्हणून. यासाठी तुम्हाला सांगतो 25 ते 35°C तापमानाची गरज असते. आणि आर्द्रता जर विचारात घेतली 65 ते 79% वातावरणामध्ये आर्द्रता लागते. लक्षात ठेवा, आर्द्रता लागते. हेच आर्द्रता लागते, एवढी आर्द्रता लागते.
बरोबर आहे. आता यामध्ये ही आर्द्रता लागेल आणि जर जर तुम्हाला उत्पादन अधिक घ्यायचं आहे ना, तर 1000 मिलीमीटर पेक्षा किती 1000 mm पेक्षा जास्त पाऊस ज्या भागामध्ये पडतो ना त्या भागामध्ये जर उत्पादन घेतला तर चांगल्या पद्धतीने उत्पादन भेटू शकतं. मी एका वाक्याचं विश्लेषण तुम्हाला करून दिले ह्या भाताचं. अंडी उत्पादनात योग्य तापमान, अंडी उत्पादन करायचंय सध्या कोविडमध्ये गरजेचं आहे अंडी उत्पादन, बरोबर आहे. अंडी उत्पादनामध्ये तुम्हाला सांगत असताना एक बघा इथं अंडी किती दिवसात उभवतात, ते अंडी किती दिवसात उभवते, राईट. हा क्वेश्चन खूपदा विचारलाय बरं. 21 दिवसामध्ये अंडी उभवते, अंडी उभवली जाते 21 दिवसामध्ये. 21 दिवसामध्ये लक्षात आलं. 21 दिवसामध्ये 21 दिवस खूप महत्वाचं. बियाणे कोथिंबीर सुद्धा बिया 21 दिवसात उगतात, त्याच पद्धतीने अंडी सुद्धा 21 दिवसात उभवली जाते. याच्यासाठी तापमान 10 ते 16 अंश सेल्सिअस गरजेचं आहे, म्हणून एकही विधान अयोग्य नाही, राईट. ओके. आता मी याच्यावर कोंबड्याचं अंडी तापमान टेम्परेचर याचं व्हाईट लेग हॉर्न ब्लॅक लेग हॉर्न हे नाही सांगू शकत मी तुम्हाला. चला पुढे सांगणार आहे, खूप आहे आणखी. या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोड पोकळ होते, बरोबर, करेक्ट ना. चलो देखते किती लोकांचं हे उत्तर बरोबर येते. 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे. लॉक किया जाए. डन. माहित आहे चुकणार आहे तुमचं, मला माहिती आहे. तुम्ही अरे दादानो 51% का दिलं. मॉलिबडेनममुळे फिप्टेल नावाचा आजार होतो. इथं फुलकोबी म्हणते फिप्टेल होतो, फिप्टेल, बरोबर, करेक्ट आहे. फिप्टेल हा आजार मॉलिबडेनमच्या कमतरतेमुळे होतो, हे बरोबर आहे, हे तर मान्य. जस्त या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे भातावरती खैऱ्या रोग होतो, हे तर बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि बोरॉन हे अन्नद्रव्य जर विचारात घेतलं, बोरॉन अन्नद्रव्य जर विचारात घेतलं तर डाळिंबच तुमच्या डोक्यात येतं. डाळिंबाला तडे जातात, तडे जातात, हे एकच डोक्यात. ह्याच्या पलीकडे पण जाऊन आहे ना, हे तुम्ही एकच डोक्यात ठेवा. डाळिंबाला तडे गेली म्हणजे बोरॉनची कमतरता. अरे दादा, फुलकोबीचे खोड पोकळ होण्यामागे कारण हे सुद्धा आहे, बोरॉनची कमतरता. म्हणून ह्याचं उत्तर आहे 4 नंबर. ह्याचं उत्तर आहे 4 नंबर. हे मॉलिबडेनम आहे ना, फिप्टेल वगैरे, हे इथं हे विप्टेल ही विकृती होते इथं, जास्त खैऱ्या रोग. लक्षात आलं तुम्हाला काय बोलायचे ते. ओके. चला 4 नंबरचं उत्तर. चला पुढचं 5000 बघायचे, 5000 क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरतेची लक्षणे शेवटच्या वळवांवर दिसून येते. खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याची लक्षणे शेवटच्या वळवांवरती दिसून येते. बरोबर आहे. कोणत्या रे. चला शेवटच्या वळवांवरती पोल देतो, वाचलं, चला आउट. बघा मला माहितच होतं हे पालाश आहे बरं का, पालाश आहे, लक्षात ठेवा, ही पालाश आहे. ओके. आता मला सांगा शेवटच्या वळवांवरती म्हणजे काय. एकदम शेवटचं टोक, काय म्हणतो मी, एकदम पानाचं शेवटचं टोक जे आहे ना त्याच्यावरती समजायचं की आपल्याला फांदीवरती वगैरे जे होत असेल तर ते लक्षणे आहेत असं आपण समजतो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा काय होतं आणि कसं होतं मी तुम्हाला सांगतो, इथं लक्ष द्या, करेक्ट ना. आता नत्रामुळे काय होतं लक्षणे, हे तर सगळ्याला जाहीर आहे की बाबा काय होतं इथं काय होतं, पाने पिवळी पडतात, पाने पिवळी पडतात, त्याचबरोबर हिरवी पाने पिवळी पडतात, बरोबर आहे. हे मुख्य कारण आहे, लगेच कळतं वाढ होत नाही. हे पालाश जर आपण पाहिलं, पालाश याचं मुख्य कारण म्हणजे ही जी काही काय करतं रे, बटाट्यामधील स्टार्च असेल, प्रोटीन असेल, साखरेचे प्रमाण वाढवणं थांबतं, हे लक्षण आहेत. त्याचबरोबर आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये तग धरू शकत नाही. जास्तची कमतरता असेल तर आताच बोललो भात पिकावरती खैऱ्या रोग होतो. आणि एक लक्षात ठेवा, हे बोरॉन आहे ना, बोरॉन एक लक्षात ठेवा रे, हे जे बोरॉन अन्नद्रव्य आहे ना याच्यामध्ये ही कमतरतेची लक्षणे म्हणजे टोकास पान कुजते, एकदम टोकाचं पान जे असतं ना हे पूर्ण कुजतं, याचं उत्तर पण बोरॉनच आहे. ओके, बोरॉनच आहे. हा राज्यसेवेला टॉपिक आहे बरं का, राज्यसेवेच्या सिलेबस मध्ये असं टॉपिक आहे, हे लक्षात ठेवा, हे कट टू कट तुम्हाला करावं लागेल. चला पुढं. माझा दोस्त बघा, माझा दोस्त आहे, हा माझा दोस्त आहे, एरनॉन म्हणून आम्ही दोघं सोबतच होतो बरं का.
आम्ही सोबतच होतो, जिगरी दोस्त आहे माझा, लक्षात असू द्या तुमचं, हा माझा जिगरी दोस्त आहे. द्या पोल. आता बघा, लक्ष द्या, हे तर येतेच, पण काय येते बघा, सांगतो की एरनॉन यांनी हे 16 अन्नद्रव्ये शोधून काढले. यामध्ये मी फक्त बोलतोय, तुम्ही फक्त ऐकायचं. आता आपल्याकडे एवढे 16 अन्नद्रव्ये सांगेपर्यंत माझ्याकडे वेळ नाहीये, लिहून सांगेपर्यंत. यामध्ये कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन 3 अन्नद्रव्ये. कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. यापैकी हे कार्बन आणि ऑक्सिजन हे हवेतून मिळतं आणि हे हायड्रोजन हे जमिनीतील पाण्यातून मिळतं. त्याचबरोबर दुसरं याच्यामध्ये सांगत असताना नायट्रोजन, एनपीके, नत्र, स्फुरद, पालाश, हे 3 हे यांना आपण प्रमुख अन्नद्रव्ये म्हणूयात. नत्र, स्फुरद, पालाश. कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट, CaMg आणि S यांना आपण दुय्यम अन्नद्रव्ये म्हणू. हे 6 प्राथमिक अन्नद्रव्ये, हे दुय्यम, सूक्ष्म, हे दुय्यम अन्नद्रव्ये. आणि आता 3 नंबर सूक्ष्म, म्हणजे खूप कमी प्रमाणात लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये. सूक्ष्म अन्नद्रव्ये, अरे दादा रोज घेणार आहे, फक्त तू रोज ये, ओके, सोबत 4-5 मित्रांना घेऊन ये. याच्यामध्ये असेल बघा, लक्ष द्या काय सांगतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर सांगितलं, झिंक, कॉपर, लोह, मॅग्नीज, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन, हे जी काही अन्नद्रव्ये आहेत, या अन्नद्रव्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात. ओके, म्हणून हे 16 अन्नद्रव्ये जे आहे ना, मी तुम्हाला सांगेल की 16 अन्नद्रव्ये या एरनॉन यांनी कधी शोधून काढले रे? चला कमेंट्स करा, हे प्रश्न महत्वाचा आहे. ह्यांनी कधी शोधून काढले हे माहित नाही तुम्हाला. 1939. धन्यवाद. 16 अन्नद्रव्ये, माझा दोस्त म्हणल्यानंतर मला माहित असणारच. ओके, करेक्ट. चला पुढे चला. करेक्ट दादांनो. तेल बियाण्याचे उत्पादन वाढविण्यासाठी खालीलपैकी भुईमुगाची जात महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागली. लॉक किया जाए, लॉक किया जाए. ओ 49%. बघा इकडं 49% म्हणे. बघा इकडं काय, या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं. आता ह्याचं शोधायचं कसं, हे एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे. हे ना थोडा अभ्यास केला ना तरी येते. आता ही चाफा जी आहे ना, चाफा, अन्यगिरी, हे अतिशय जास्त रोगास बळी पडणाऱ्या हरभऱ्याच्या जाती आहेत. हरभरा, हरभरा, अरे हरभऱ्याच्या जाती आहेत बरं. हे कशाच्या? हरभऱ्याच्या जाती आहेत, अति जास्त रोगाला बळी पडणाऱ्या. आता ही रोहिणी, ही कापूस पिकाची जात आहे. कापूस, देशी कापूस. रोहिणी, नामदेव, सकाराम, तुकाराम, रेणुका, लक्ष्मी, ह्या सगळ्या कापसाच्या जाती आहेत. ओके, करेक्ट करे, यस और नो? करेक्ट. आणि ही जी आहे ना JL24, ही जात तेलासाठी, कारण की भुईमुगाला तेल बियाचा राजा म्हणतात. भुईमुगाला तेल बियाचा राजा म्हणतात. मग राणी, राजा म्हटलं की राणी असणारच, राजा म्हटलं की राणी असणारच, बरोबर आहे का? राजा एकटा कसं काय असू शकतो? राणी असणारच. मग याच्या सोबत राणी म्हणजे कोण? तीळ. यामध्ये तेलाचं प्रमाण असतं, राजामध्ये असतं 48 ते 52%. आणि ह्या तिळामध्ये असते किती टक्के रे? किती टक्के असतं? याच्यामध्ये सरासरी 48%, 45 ते 48%. ओके, हे तेलाचं प्रमाण आहे. म्हणून याला राजा आणि राणी उपाधी दिलेली आहे. बरोबर आहे का रे? करेक्ट आहे का नाही? राजा आणि राणी प्रत्येक क्षेत्रामध्ये राजा राणी आहे बरं, इथंच नाही. नाहीतर म्हणताल मास्तर राजा राणी इथंच आहे का? राजा राणी इथंच आहे का? आता बघा रे दादांनो, याच्यामध्ये भुईमुगाच्या क्षेत्रामध्ये 1 नंबर तामिळनाडू, 2 नंबर आंध्र प्रदेश, 3 नंबर कर्नाटक, 4 नंबर गुजरात आणि 5 नंबर महाराष्ट्र. ओके, आणि विशेष एक गोष्ट सांगून देतो, यावरती पडणारा एक प्रश्न गेल्या वर्षी पडला होता. भुईमुगावर एक प्रश्न माहितीये का रे तुम्हाला? गेल्या वर्षी प्रश्न पडला होता, माहितीये का तुम्हाला? याच्यावरती पडला होता का? पडला होता का रे दादा? पडला होता का? मला सांग, पडला होता का नाही गेल्या वर्षी एक प्रश्न याच्यावरती? पडला होता का नाही? यस और नो? बरोबर पडला होता. काय पडला होता? याच्यावर पडला होता टिक्का नावाचा रोग. टिक्का, कंबाईनला पडला होता, कंबाईनला टिक्का नावाचा रोग. आता बघ, हे JL24 म्हणजे फुले प्रगती. काय म्हणतो आपण त्याला? फुले प्रगती. आणि दुसरं नाव जर आलं JL220 जर आलं दादा, तर फुले उन्नप म्हणू याला.
फुले उणप आणि दुसरा प्रश्न फुले उणप आणि फुले प्रगती, हे दोन तर लक्षात ठेवा. बाकीच्या जसं होईल तसं बघू. मी दोन प्रश्न आणखी पुढे पडणार आहे ते सांगतो. इक्रिशाट ही संस्था खालीलपैकी कशा संदर्भात आहे? हैदराबादमध्ये स्थापन झालेली ही इक्रिशाट संस्था आहे आणि ही इक्रिशाट भैमुख लागवडीसाठी आहे. दुसरा प्रश्न आणखी पडतो, ड्रम फिरवणे कशा संदर्भात आहे? ड्रम, एक तर हे फुले उणप सांगितलं JL 220, एक तर तुम्हाला JL हे इथं फुले प्रगती सांगितलं, फुले प्रगती नाव सांगितलं याचं, आणि हे ड्रम फिरवणे ही कशा संदर्भात आहे? तर भैमुगा संदर्भामध्ये आहे. ओके, चलो कट टू कट याचं कळलं, एक नंबरचं उत्तर आहे. चला पुढे चला. हे इथं 2,4D आहे बरं का दादांनो, ही 4D नाहीये, इथं 2,4D आहे बरं का. वाचत असताना 2,4D वाचा बरं का, वाचत असताना दादांनो 2,4D वाचा ताईंनो. ओके, 2,4D वाचा. बरं का, तणनाशक आहे का? हे तणनाशक आहे का संजीवक आहे रे दादा? हे तणनाशक आहे का संजीवक आहे? मास्तर दोन्ही बी कसं काय विचारता तुम्ही? हे दोन्ही पण आहे, हे दोन्ही पण आहे. मग तणनाशक मास्तर हे कशावर वापरायचं रे? हे कशावर, कापसावर वापरायचं का? हे कापूसावर वापरत चालेल का? चालेल का? नाही, कापसाचा कार्यक्रमच होऊन जाईल. हे जाड पानाच्या तणावरती भयानक इफेक्टिव्ह आहे. लक्षात आलं? अरे कापूस बी तणच आहे ना. कापूस काय आहे? नको असली, शेतकऱ्यांना नको असलेली वनस्पती म्हणजे तण. शेतकऱ्यांना नको असलेली वनस्पती म्हणजे तण. बाजरीमध्ये कापूस लावलं म्हणजे ते तण झालं. संजीवक मीन्स काय? त्याला आपण हार्मोन्स म्हणू शकतो विज्ञानच्या भाषेमध्ये. त्याला आपण ओके हार्मोन्स म्हणू शकतो, त्याला आपण संजीवक म्हणू शकतो, त्याला आपण आणखी एक शब्द आहे, त्याला आणखी एक शब्द आहे संप्रेरके. येस, करेक्ट करेक्ट, हेच मला सांग, संप्रेरके म्हणू शकतो. वनस्पतीच्या अंतर्गत क्रिया घडवून आणतात. ओके, कळलं डॉक्टर मॅडम? कळलं ना? संप्रेरके कळलं? कळलं का? येस. ओके, तुमच्याकडे सुद्धा हे माणसामध्ये सुद्धा हे वापरलं जात असेल, कदाचित तिकडचं वेगळं असेल, डॉक्टर लोकांना माहित असेल. भाई और बहनों, पैसा आया का नाही? ओके भैया, फक्त लस द्या आम्हाला, बाकी काही नको. ओके, इथं बघा. ओके, करेक्ट काय इथं? ओके, सर. ओके, येस, इकडे बघा काय म्हणतोय मी. इथं बघा रे, चला नो टाइमपास. इथं बघा काय म्हणतोय, हे राहतात 14 ते 30 दिवस बरं का. 4 म्हणतो. ओके, C4 म्हणतो. येस, करेक्ट करेक्ट ना? असे तर्क लावू नका, हे वेगळे तर्क लावून सोडू नका तुम्ही. इकडे बघा. चला, खालीलपैकी एकूण पिकाच्या कालावधीमध्ये पीक कमी पाणी कोणाला लागते? चला पटकन लॉक किया जाए, फास्ट. मिरचीला पाणी द्यावं लागते, गव्हाला पाण्याची पाळी द्यावीच लागते, कालावधी जास्त आहे. एकच पाण्याची पाळी उपलब्ध असेल तर मुकुटमुळे जे 21 दिवसांनी फुटतात त्यावेळेस पाणी द्या. मग याच्यामध्ये उन्हाळी भुईमुग जे आहे ना, हे कमी कालावधीत निघतंय. ह्या सगळ्या पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत निघतंय, म्हणून याला सर्वात कमी कालावधीचं पीक पाणी लागणारं पीक आपण म्हणतो. बरोबर आहे का? ओके, काही गोष्टी तर्कवरून पण निघून जातात. चला, तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल टेम्परेचर कोणतं होय? तंबाखू. ओके, तंबाखू अनुकूल टेम्परेचर उगवणीसाठी. $51 2 28°C. बघा रे. येस, तुलना केलेली आहे तिथं वैष्णवी मॅडम. तुलना असते, तुलना. आता प्रत्येक पिकाची हा जो प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये तुलना केलेली आहे. यांची तुलना द्यावी लागते, पाणी द्यावी लागते असं नाही, प्रत्येकालाच पाणी द्यावं लागते, पण तुलनात्मक असते ते प्रश्न. ओके, तंबाखू पिकाला 28°C. आता बघा रे, तंबाखूचे 2 प्रकार पडतात. एक आहे निकोटिना टुबॅकम आणि निकोटिना रुस्टिका. बरोबर ना रे? निकोटिना टुबॅकम आणि निकोटिना रुस्टिका, ह्या 2 प्रकार आहेत तंबाखूचे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे वाढीनुसार हे निकोटिना टुबॅकम हे साधारणतः 150 सेंटीमीटर पर्यंत वाढते. निकोटिना टुबॅकम 150 सेंटीमीटर पर्यंत वाढते आणि निकोटिना रुस्टिका ही 90 सेंटीमीटर पर्यंत वाढते. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका. ही तंबाखू आहे ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली जाते का? हे आलेला प्रश्न आहे. ही महाराष्ट्रामध्ये फक्त 2 जिल्ह्यामध्ये घेतली जाते. एक आहे कोल्हापूरला आणि दुसरं आहे याच्यासोबत सांगलीला. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, कोल्हापूर आणि सांगली. तंबाखू संशोधन केंद्र, गोदावरी नदी ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ते ठिकाण म्हणजे राजमहेंद्री. कोणतं? राजमहेंद्री. लक्षात ठेवा, राजमहेंद्री.
महेंद्री या ठिकाणी केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र आहे. तंबाखू संशोधन केंद्र आहे. या तंबाखूचं मूळस्थान अमेरिका देशात आहे, लक्षात ठेवा. अमेरिका आहे. तंबाखूच्या बीडीसाठी, सिगारेटसाठी जी सिगारेट असते बघा, सिगारेट खूप ओके, सिगारेटसाठी तंबाखूची एच काय बाबा, एच ना, एच 9 ही जात वापरली जाते. आणि बीडी पण ओढतात काही लोक, बीडीसाठी वापरली जाते K19 बीडीसाठी. ही बीडी ओढणाऱ्यांसाठी K19 आणि सिगारेट ओढणाऱ्यांसाठी HS9 ही जात वापरली जाते तंबाखूला. ओके, करेक्ट ना. चला पुढे चला. बघा हा प्रश्न डेंजर आहे थोडंसं. डॉक्टर मॅडम बघा हा प्रश्न त्या दिवशीचा प्रश्न आहे हा. ओके, बरोबर आहे. याचं उत्तर चला द्या. डन, लॉक किया जाए. फास्ट संपत आले. आता लिहून ठेवा आज किती प्रश्न बरोबर आले ते. %54 बरोबर आहे. हा प्रश्न खूपदा आलेला आहे बरं का, खूप वेळा आलेला आहे. बघा काय म्हणताय माहितीये का, जर जमिनीचा उतार 4 पट वाढला, जमिनीचा उतार बरं का, जमिनीचा उतार जर 4 पट वाढला असेल, 4 पट वाढलास पाण्याचा वेग काय होतो, दुप्पट होतो. पाणी वेग, उतार 4 पट वाढला, पाणी वेग 2 पट झाला. पाणी वेग काय झाला, 2 पट झाला. ओके, आणि वेग धुपीचे प्रमाण काय होतं, धूप कितीनं वाढते, धुपीचं प्रमाण 4 पटीनं वाढतं, 4 पट वाढते. धुपीचं प्रमाण कितीनं वाढतं, 4 पटीनं वाढते. आणि माती वाहून नेण्याची क्षमता, धूप जर 4 पटीनं वाढली तर माती वाहून नेण्याची क्षमता, माती वाहून नेणे ही 32 पटीने वाढते. 32 पट, किती, 32 पटीने. बघा उतार 4 पटीने वाढलास पाण्याचा वेग दुप्पट होतो, पाण्याचा वेग दुप्पट झाला तर धूप काय होते, धूप 4 पटीने वाढते. आणि जर धूप 4 पटीने वाढली तर काय होतं, माती वाहून नेण्याची क्षमता 32 पट होते. जमिनीची धूप म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी मातीचे कण वाहून जाणे. याचं उत्तर आहे 4 पट. ओके, हा फॉर्म्युला परीक्षेमध्ये कुठेही येतो, हा एकच फॉर्म्युला आहे, हा एकच असाच फॉर्म्युला डोक्यात ठेवा, विषय संपवा. चला पुढे. लॉक किया जाए, चलो. दुसष्ट एकोणसाठ. बाकीच्यांनी का अभ्यास नाही रे तुमचा एवढा, ऍग्रिकल्चर गरजेचं आहे तुम्हाला, खरंच गरजेचं आहे. आता 6 पेक्षा, आता ऐका रे, ही एक पट्टी आहे, ऐका फक्त, काहीच बोंबलू नका मध्ये. इकडे बघा, ही पट्टी आहे, 0 ते 14 पर्यंत अंक असतात याच्यावर. हे असतो 7 मधला, एकदम तटस्थ न्यूट्रल असतो. विज्ञानमध्ये तुम्ही याला पीएच म्हणता, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. पाण्याचा समूह असेल कशाचा, जमिनीचा समूह असेल कशाचा बी. ओके, इथं पट्टी असते, 0 ते 14 पर्यंत अंक असतात. 7 असेल तर त्याला उदासीन म्हणतो आपण, उदासीन. आणि हे अल्क आणि आम्ल, हे दोन. आम्ल म्हणजे 6.5 पेक्षा जर कमी समूह असेल, तर त्याला आम्ल म्हणतात. आणि 7.5 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला अल्क म्हणजे विम्ल म्हणतात, विम्ल जमीन. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, लक्षात आलं. आता इथं प्रश्न दुसऱ्या वेळेस काय येणार माहितीये का, आम्ल जमीन सुधारण्यासाठी काय वापरावं, इथं चून खडक वापरतात, चून खडक, लक्षात ठेवा, चून खडक वापरतात, अर्थात लाईम. ओके, याला काय म्हणतो, लाईम, चून खडक वापरतो आपण. आणि त्यानंतर जर तुम्हाला विचारलं विम्ल प्रकारची जमीन असेल किंवा चोपन जमीन असेल, ओके, काय वापरणार ह्याच्यासाठी तुम्ही, आयर्न पायराइड वापरा, जिप्सम वापरा किंवा गंधक वापरा. जिप्सम, गंधक आणि आयर्न पायराइड. ओके, काय वापरा, आयर्न पायराइड, कोणतंही एक वापरू शकता. करेक्ट का रे, यस, हे वापरू शकता, यस ना. हा, वरील सर्व याचं येऊ शकत नाही. ओके, करेक्ट ना. हे अम्ल, विम्ल आणि उदासीन म्हणजे 7 असेल तर याला उदासीन, न्यूट्रल किंवा तटस्थ म्हणतो आपण त्याला, यस ना. करेक्ट ना रे. चलो, साधारण जमिनीची सछिद्रता पोकळी किती असते, साधारण जमिनीची सछिद्रता पोकळी किती असते. उत्तर आलं पाहिजे हे. बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन आहे बघा इकडं. येस शुभांगी पुरी, अभ्यास चांगला आहे तुमचा, मी पाहतोय. ओके, अभ्यास चांगला आहे, मी पाहतोय, असंच ठेवा, बाकी काही विषय नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना एक लक्षात ठेवा, याचं साधारण सछिद्रता पोकळी असते साधारणतः जमिनीमध्ये 30 ते 60% बरं का. वालुकामय जमिनीची वेगळी पोकळी असते, या प्रत्येक जमिनीची वेगळी पोकळी असते. साधारण तुम्हाला सांगतो ऐका. आता सछिद्रता पोकळी म्हणजे हवेची पोकळी कुठं असते, मशागतीची जर शेत असेल तर त्यामध्ये 30 ते 60 असेल, म्हणजे सर्वसाधारण. ओके, आता दुसरं बघा, दुसरं काय आहे, वाळूची जमीन असते, वाळू.
वाळूच्या जमिनीत 30 ते 50 असेल सच्छिद्रता पोकळी बरं का वाळूच्या जमिनीमध्ये, आणि जे मध्यम घडणी असलेल्या जमिनीमध्ये मध्यम घडण असलेल्या जमिनीमध्ये 40 ते 60%. हा प्रश्न कुठला आहे माहितीये का डॉक्टर मॅडम? हा प्रश्न कुठला आहे? राजेश्वर